हे बघा, पेपर फुटीचा हा जो काही विषय आहे, या विषयाच्या संदर्भात या देशामध्ये जो तरुणांची मागणी आहे आणि तो चुकीच्या पद्धतीने पेपर लीक झालेले आहे. सरकारने कधीही याचं समर्थन केलेलं नाही आहे. या उलट ताबडतोब त्या अपराध्यांना पकडलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. कायद्याच्या पळवाटांचा यामध्ये उपयोग करू नये याकरता आपण कायद्यामध्ये सुधारणा करत आहोत आणि आज तो कायदा, ते सुधारणा कायदा संसदेत येणार आहे. 10 वर्षापर्यंत शिक्षा आणि 10 करोडपर्यंत त्याचं दंड असं प्रावधान या नवीन कायद्यामध्ये आहे. त्याचबरोबर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ती केस चालली पाहिजे आणि 3 महिन्याच्या आतमध्ये याचा निर्णय लागला पाहिजे. या संदर्भात एक टास्क फोर्स नेमून कशा पद्धतीने परीक्षा प्रणाली करायची, कशा पद्धतीने पेपर बनवायचे, कशा पद्धतीने ते मुलांपर्यंत पोचवायचे आणि पारदर्शीपणा कशा पद्धतीने असेल या संदर्भात एक टास्क फोर्ससुद्धा नेमणार आहेत. आणि यापूर्वी ज्या काही त्रुटी होत्या या कायद्यामध्ये, त्याच्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केले जात होते, त्या पूर्णपणे अभ्यास करून त्या दूर करण्यात येणार आहेत आणि एक स्वच्छ निर्मळ अशी परीक्षा प्रणाली या देशामध्ये आणण्यात येणार आहे. विरोधक म्हणतात की हा कायदा याच्यावरती चर्चा करू आपण, पण पहिला मुद्दा आहे की ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, त्यांच्यावरती केसेस दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला आहे, त्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तरदायित्व स्वीकारावं त्यांनी आणि पंतप्रधानांनी माफी मागावी, मग हे पुढचं बघू असतं. हे बघा, सरकारने निर्णय घेतलेला आहे. विरोधक केवळ या गोष्टीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं ते सुद्धा आता त्यांनी मागे घेतलेलं आहे. त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या आणि त्या मागण्यासुद्धा सरकारबरोबर चर्चा करून त्या पूर्ण केल्या जाणार आहेत. परंतु ह्या आंदोलनाचा फायदा बहती गंगा में हाथ धोके ले लो अशा पद्धतीने विरोधी पक्ष याचा उपयोग करू पाहते आणि ते जे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलेलं त्याचं श्रेय घ्यायला पाहतात. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीने काल आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा काल वक्तव्य केलेलं आहे. आणि ह्या सर्व विषयामध्ये आमची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील आणि आमचे गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे हे पूर्णपणे आम्ही सरकारच्या बाजूने आहोत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक एमपीएससीचा पेपर फुटल्याची माहिती समोर येत आहे, त्याबद्दल तुमचं काय? हे बघा, जी काही पळवाटा आहे, ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी पंजाबमध्ये सुद्धा पेपर फुटलेला आहे, काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा पेपर फुटले जात होते, उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये तर 3-3 पेपर फुटले होते. हे बघा, ही परीक्षा प्रणालीमध्ये जे काही कच्चे दुवे आहेत याकरता तर हे विधेयक आणतोय. हे विधेयक आपण याच्याकरता आणतोय की कायदा आपण कडक करतोय आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये काही लोक जर जी डेअरिंग करत असतील आणि अशा पद्धतीने पेपर लीक करत असतील, काही स्वार्थाकरता, काही स्वतःचे उत्पन्न वाढवण्याकरता, आणि त्याला इलाज पाहिजे म्हणून त्या कायद्यामध्ये आपण दुरुस्ती करतोय ना. याच गोष्टी टाळण्याकरता या आम्ही सर्व दुरुस्ती करतोय. सर, हा जो पेपर आहे तो रद्द करण्यात येईल का? हे बघा, शासन त्याबद्दल चौकशी करून तशा पद्धतीने, बघा, काही जण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. आता जो महाराष्ट्रातलं जे काही जुनं प्रकरण कुठलं कोणी काढलेलं आहे त्याचा तुम्ही सखोल मुळाशी जा. नक्की परीक्षा प्रणालीमध्ये काय चूक होती का, नक्की मुलांची मागणी काय आहे, सर्व मुलांची मागणी आहे का, या सर्व गोष्टींचा सरकार चौकशी करेल. ऑलरेडी या विषयामध्ये सरकारने लक्ष घातलेलं आहे. शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं केला जातोय. हे बघा, सरकार अशा गोष्टींना कधीही पाठीशी घालत नाही. याच्यावरती ताबडतोब कारवाई करण्याचं काम सरकारनेच केलेलं आहे. सर, सध्या चर्चा सुरू आहे की केंद्रामध्ये भविष्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि शिक्षण खातं हे तुमच्या पक्षाला मिळेल. श्रीकांत शिंदे हे शिक्षण मंत्री होतील अशी चर्चा आहे. हे बघा, आमची जी काही भारतीय जनता पार्टी बरोबर जी युती आहे ती कुठलं पद आम्हाला मिळायला पाहिजे, हे पद द्यावं, ते पद द्यावं, याकरता आमची युती नाही. आमची नैसर्गिक युती आहे, हिंदुत्वाची युती आहे. वेळोवेळी आमच्या
एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. जर मंत्रिपदच घ्यायचं असतं तर सुरुवातीलाच आम्ही कॅबिनेट मंत्रिपदसुद्धा आम्ही घेऊ शकलो असतो. आमचा तो अधिकार होता. परंतु केवळ मंत्रिपदाकरता आम्ही NDA सोबत नाही आहोत आणि जो आम्हाला मंत्री मिळेल नाही मिळेल या सर्व गोष्टी NDAचा निर्णय आहेत आणि तो आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळणार. महाराष्ट्रात तुम्ही आणि अजित पवार यांचा पक्ष NDAचे घटक पक्ष आहात. ज्या पद्धतीने तुमच्या पक्षाच्या वतीनं स्वतः एकनाथ शिंदे, तुम्ही, इतर खासदार सरकारच्या बाजूने बोलताना पाहायला मिळत आहेत, मात्र सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या वतीनं अध्यक्ष नाही तर नेते या संदर्भामध्ये बोलताना पाहायला मिळत नाही. काय कारण असावं? तुम्ही त्यांच्या सुनेत्राताई असतील, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असतील, कोण कार्याध्यक्ष असतील, दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल आहेत, तटकरे आहेत, त्यांना विचारा तुम्ही. आम्ही त्याचं उत्तर काय देणार? आम्ही NDA सोबत आहोत आणि माननीय नरेंद्र मोदीजी, अमितभाई शाह यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभे आहोत. आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे. हे बघा तुम्ही या संदर्भातील प्रश्न जे कोण येणार होते, आले होते, कोण कुंपणावर आहेत, येणार की नाही, ह्या सर्व गोष्टी तुम्ही त्यांना विचारा. परंतु NDAबद्दल जे देशामध्ये लोकांचा जो जनाधार आहे तो कधीही संपणार नाही. या उलट तो वाढत जाणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.